महाजानकोचा काय घोटाळा आहे? मी रत्नदीप रंगारी. आज मी स्थापत्य विभाग महाजनको या ठिकाणी निवेदन काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन देण्याकरता गेलो होतो. त्यामध्ये निवेदन देण्यामध्ये असं आहे की हे टेंडर कॉपी आहे. या टेंडर कॉपीमध्ये 2-2 कोटीचे कामे कोराडी स्थापत्य विभागाने काढलेले आहे. स्थापत्य विभागामध्ये 2 कोटीचे कामं काढले म्हणजे याचा अर्थ की या महाजनको जनरेशन कंपनीनं तेच काम पहिल्यांदा केलेलं आहे आणि तेच काम आता 2-2 कोटीचे स्थापत्य विभागाकडून काढण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे अधीक्षक अभियंता वाट म्हणून होते यांच्यावर सस्पेंडची बी कारवाई केलेली होती आणि यांना जे ॲशबॉन्ड होतं ना, ॲशबॉन्ड फुटलं होतं मागे, जे खसाळ्या गावामध्ये पाणी गेलं होतं, तर त्यामुळे याच्यावर इन्क्वायरी लागली होती आणि हा सस्पेंड झालेला होता. आणि सस्पेंड झाल्यानंतर हा अजून परत त्या स्थापत्य विभागामध्ये DYC म्हणून वाट या ठिकाणी अजून पदभार सांभाळलं आणि अशा प्रकारे हे टेंडर काढण्यात आले. माझी एकच मागणी होती की निविदा क्रमांक 68-721 टेंडर 25 आणि 68-721 टेंडर 24 म्हणजे हे जे 2 टेंडर आहेत हे 2-2 कोटीचे टेंडर आहे. म्हणजे महाजनको स्थापत्य विभागामध्ये जे महाजनको कोराडी यांनी केलेले काम आहे त्याच ठिकाणी 2-2 कोटीचे कामं काढत आहे. म्हणजे याचा अर्थ की या ठिकाणी कुठेतरी भ्रष्टाचार होत आहे असा माझा आरोप होता आणि त्यांना म्हटलं की हा निविदा कॅन्सल करा. एकीकडे तुम्ही CSR निधीतून हे कामं काढत आहे. CSR निधीतून कामं काढण्याकरिता आपली काही मनाई नाही, कारण की नवीन प्रोजेक्ट आला आहे. त्या ठिकाणी आजूबाजूच्या जे गावं आहे त्या आजूबाजूच्या गावामध्ये CSR निधीतून रोड, नाले, रस्ते, दवाखाने आणि शाळा आणि असे सामाजिक बांधिलकीच्या याच्यातून CSRमधून काम केलेले पाहिजे असा CSRचा जो निधी असतो तो निधीतून पैसा खर्च करता येते. पण ह्या महाजनको स्थापत्य विभागांनी 2-2 कोटीचे कामं काढून निव्वळ पैसा कसा कमवायचा आणि कसा एखाद्या कंत्राटदाराला कामं द्यायचं त्या माध्यमातून अशा पद्धतीने हे असे कामं चालू आहे महाजनको स्थापत्य विभागामध्ये, म्हणजे डिव्हिजन 2. माझा अर्थ असा आहे की तुम्ही CSR निधीमधून जे कामं काढत आहात ते लोकांच्या जीवनावश्यक म्हणजे त्या ठिकाणी कोराडी, महादुला, खसाळा, जे आजूबाजू वारेगाव, कवटा, मसाळा, घोगली, भोकारा या ठिकाणी जो प्लांट बनलेला आहे त्या प्लांटची एवढी मोठी ॲश उडते. त्या ॲश उडल्यामुळे लोकांच्या घरात जाते आणि लोकांना किती त्रास होतो तिथल्या स्थानिक लोकांना माहीत आहे. पण त्या CSR निधीतून कामं हे अशा पद्धतीने 2-2 कोटीचे काढते. म्हणजे याचाच अर्थ की या ऊर्जा विभागाकडे माननीय मुख्यमंत्री साहेबाचं दुर्लक्ष असेल किंवा त्यांना माहीत नसेल. पण आम्ही त्यांना निवेदन पण देणार आहोत आणि CMDंना पण निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीनं या स्थापत्य 2मध्ये अशा प्रकारचे हे भ्रष्टाचार करण्याकरिता 2-2 कोटीचे कामे काढण्यात आलेले आहे. म्हणजे माझा एकच अर्थ असा आहे की जेव्हा 2000मध्ये जे त्या ठिकाणी जे पोलार्ड आहे ते ऊर्जा मंत्री होते, त्या ऊर्जा मंत्र्यांनी ह्या माणसाला त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि अशाच प्रकारे ह्या महाजनकोला पुरं लुटून खाल्लं. म्हणजे लुटलं म्हणजे कसं की पुष्कळ महाजनकोमध्ये कोराडीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे अगर पाहायला गेलं तर. आणि ह्या भ्रष्टाचारामुळे जे सामान्य वर्ग असतो, जसे विजेचे बिल वाढणं, त्यांना जे बाकीचे सिक्युरिटी भरावं लागते, या स्थापत्य विभाग आणि महाजनरेशन हे कॉमन तिथे आहे. मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे आणि हे टेंडर असे क्लब करून ह्या सामान्य जनतेचा पैसा आहे आणि ह्या सामान्य जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी लावण्याचे आवश्यक होतं. पण ते आवश्यक न करता एखाद्या कंत्राटदाराला काम देणे आणि तिथून आपली कशी अर्निंग सोर्स म्हणजे पैसा किती कमवणे ह्या तिथल्या अधिकारी DYC अधिकारी वाट म्हणून आहे अशा पद्धतीने असे टेंडर काढतात. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिलं की हे टेंडर रद्द करा. या ठिकाणी जे त्या रामटेक मतदार क्षेत्राचे लोकसभेचे खासदार आहेत त्यांनासुद्धा मी आज निवेदन दिलं. त्यांनी म्हटलं की मी उद्याला याची चौकशी लावतो आणि त्या वाटला बोलवतो आणि मी CMD आणि मुख्यमंत्र्यासोबत पण बोलणार आहे याबाबत.
म्हणजे याच्याचा अर्थ की हा कुठेतरी जो पैसा आहे सामान्य लोकांचा हा गैरव्यवहार होऊन अशा पद्धतीने अगर कामं ह्या कोराडीमध्ये होत असेल, ठीक आहे, कामं मिळाले पाहिजे, स्थानिक लोकांना रोजगारासाठी कामं दिले पाहिजे, पण अशा पद्धतीनं असे एकाच कंत्राटदाराला कामं देऊन 2-2 कोटीचे तेथील स्थानिक लोक आहेत त्यांना कामं द्यायला पाहिजे. CSR निधीतून तिथल्या कंत्राटदाराला कामं द्यायला पाहिजे, कार्यकर्त्याला कामं द्यायची, तो कोणत्याही पक्षाचे असो, सर्वांना कामं तिथल्या स्थानिक लोकांना दिलं तर आम्हालाही असं वाटेल की इथे दुजाभाव होत नाही. पण त्या ठिकाणी निव्वळ एकाच पक्षाच्या लोकाला कामं देऊन आणि अशा प्रकारचे असे 2-2 कोटीचे कामं होत असेल तर याची कुठे ना कुठे तक्रार तर करावीच लागेल. मी एक सामाजिक त्या परिसरामध्ये राहून समाजासाठी लढणारा व्यक्ती आहे. कारण की माझ्यावर बी अशाच प्रकारे खूप अन्याय केलेले आहेत तिथल्या पोलाडनी. कारण की त्या पोलाडनी माझी जी फर्म होती, मी पण काम करत होतो, पण माझी फर्म माझ्या वडिलाच्या नावानं होती, तर मला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं जाणून बुजून का हा राजनीतिक आहे म्हणून. पण ठीक आहे, 3 वर्ष मी कोर्टात लढाई केली, त्यांनी मला जेवढा त्रास द्यायचा तेवढा त्रास त्यांनी दिला पोलाडनी, पण मला त्याच्याने काही लेणं देणं नाही. मी तर लढाई करणारा व्यक्ती आहे, कारण का आंबेडकरी चळवळीतून आलेला आहो, तर मी लढाई करण्याचं माझ्या सर्व समाजासाठी करायचं आहे, मला सर्व समाजाला घेऊन चालायचं आहे. पण अशा पद्धतीनं एक सामाजिक दायित्व म्हणून 2-2 कोटीचे अगर असे काम काढतील तर माझी एक इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेब आणि CMD साहेब की जो वाट आहे त्याची चौकशी करण्यात यावी. याला सस्पेंड केलं होतं, अशाच पद्धतीनं परत याची चौकशी लावण्यात यावं आणि यांच्या संपत्तीची पण चौकशी लावण्यात यावी आणि अशा पद्धतीत 2-2 कोटीचे कामं कशा पद्धतीनं काढले आणि याची पूर्ण माझ्याकडे फाईल आहे की हे कामं पहिले झालेले आहे, याचे ऑर्डर आहे महाजनकोचे आणि परत हे कोणासाठी काढलेलं आहे आणि याच्यामध्ये कोण हस्तक्षेप करतो, म्हणजे कोणाची तरी भागीदारी आहे का. या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे. मी तर खासदार साहेबांना आज दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा भ्रष्टाचाराचा जो आळा बसलेला पाहिजे याकरिता मी आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून या कोराडीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस झाला पाहिजे याकरिता आपल्याकडून नम्र निवेदन आहे की आपण ह्या प्रसार माध्यमातून लोकांना जागृत करायचे आहे की जेणेकरून अशा प्रकारे सामान्य जनतेवर जे वीज बिल येते ह्या वीज बिलाचा त्रास अशा माध्यमातून निर्माण होतो व महावितरण मग महाजनरेशन कंपनीचा असा लॉस होतो. त्या लॉसमुळे हा सामान्य लोकांवर भुर्दंड बसतो. म्हणून आपण या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे, ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी याची चौकशी करण्याची मी मागणी करीत आहे आपल्या माध्यमातून आणि अशा पद्धतीनं आपण त्या कोराडी पॉवर प्लांटवर लक्ष ठेवावं अशी माझी मागणी राहील आणि देवेंद्र फडणवीस साहेब या जातीनं लक्ष देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय भीम, जय भारत.